महत्त्वाची लक्षणं दिसत असतानाही कधीकधी आपण त्याकडे दुर्लक्ष करून घातक आजाराला निमंत्रण देतो, तर याच्या उलटं कधीकधी किरकोळ वाटणाऱ्या लक्षणांसाठी सुद्धा आपण खूप प्रकारचे औषधोपचार घेतो. हे सुद्धा एक चुकीचंच आहे. मित्रांनो, मुलांच्या किंवा आपल्याही छोट्या छोट्या तक्रारींसाठी किंवा व्हायरल इन्फेक्शनसाठी वारंवार अँटीबायोटिक्स घेणं, ती योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार न घेता आपल्या स्वतःच्या मतानुसार घेणं, आणि तेही अर्धवट प्रमाणात. बऱ्याच लोकांची सवय आहे, कोणतेही अँटीबायोटिक सुरू केल्यानंतर जरा बरं वाटलं की लगेच ते बंद करून टाकलं. जास्त औषध मला चालत नाहीत या सबबीवर, आणि मग निर्माण होतो रेजिस्टन्सचा प्रॉब्लेम. अजून काही दिवसानंतर बऱ्याच प्रकारचे अँटीबायोटिक्स आपल्या शरीरावर काहीच काम करणार नाहीये, कारण नवनवीन अँटीबायोटिक्स जास्त निर्माण होत नाही. आणि असलेल्या अँटीबायोटिक्सला जर रेजिस्टन्स तयार झाला तर भविष्यात गंभीर प्रकारचे आजार झाले किंवा मोठ्या सर्जरी करण्यात आल्या तर त्यावेळेस आपणावर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्सच आपणास लागू पडणार नाहीत. आणि सर्व होऊ नये असं वाटत असेल तर फक्त योग्य वेळी योग्य डॉक्टरांकडूनच आपण चांगला उपचार घेऊ शकता. आणि याला एक सुंदर पर्याय आहे, तो म्हणजे होमिओपॅथीचा. माझ्या अनुभवानुसार आतापर्यंत जे लोक आपल्या आयुष्यात नेहमी होमिओपॅथी घेतात त्यांच्यामध्ये एक चांगली प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे त्यांना कमीत कमी अँटीबायोटिक्सची गरज पडते. वारंवार होणारे त्रास, सर्दी खोकला, थ्रोट इन्फेक्शन, नेहमीची होणारी डोकेदुखी, ॲसिडिटी, पोटाची तक्रार, कॉन्स्टिपेशन, वारंवार होणारे सांधेदुखी, या सर्वांसाठी पेनकिलर्स आणि अँटीबायोटिक्स घेण्यापेक्षा कधीकधी होमिओपॅथीचा उपचार करून बघा. आपणास याचं महत्त्व नक्कीच पटेल. खरं तर होमिओपॅथिक उपचार अत्यंत सिंपल, सेफ, शुअर आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत.